तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्ताराचा मुहूर्त अखेर सापडला। मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष। तळोजा MIDCत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातून 5 पीडित महिलांची सुटका। नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून करण्यात आली कारवाई। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार खारघरमध्ये इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहन मंदिराचे उद्घाटन। 9 ते 15 जानेवारी दरम्यान सोहळ्याचे आयोजन। आणि अलिबाग येथे राज्य निवड चाचणी तीरंदाजी स्पर्धेला सुरुवात। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। पाहुयात सविस्तर वृत्त। नवीन सरकार निवडून आल्यावर सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घटिका आता समीप आली आहे। नव्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातून काही नवे सरप्राइजेस देखील मिळण्याची शक्यता व्यक्त होती आहे। राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना आता वेग आलाय, पण हा मंत्रिमंडळ विस्तार करताना महायुतीच्या 3ही पक्षांकडून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू आहे। सोबतच लाडक्या बहिणींना देखील हे सरकार मानाचं पान देणार का याचीही उत्सुकता आहे। प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबत पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या नेत्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये। तर आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकूण 40 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे। मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना देखील संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे। नवी मुंबईतील तळोजा MIDCत चालणाऱ्या वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई करत तब्बल 5 पीडित महिलांची नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुटका करण्यात आली आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळालेल्या माहितीनुसार तळोजा MIDC परिसरातील धानसर या टोल नाक्याजवळील रोमी लॉजिंग अँड बोर्डिंग मधील मॅनेजर हे लॉज मधील ग्राहकांना वेश्यागमनासाठी लहान मुली आणि महिला दाखवत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे तळोजा परिसरातील रोमी लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये बनावट ग्राहक पोलिसांनी पाठवले असता त्यांना तिथे 5 महिला वेश्यागमनासाठी ठेवले असल्याचं आढळून आलं। त्या अनुषंगानं लॉज मालक तमन्ना गौडा, मॅनेजर कुमार गौडा आणि वेटर रणजित सिंग संकेत त्यांनी आपसात संगनमत करून 5 पीडित महिलांना बनावट ग्राहकांना दाखवले आणि त्यांना बेकायदेशीर अनैतिक वेश्या व्यवसाय करायला लावणार होते। पीडित महिलांचा मोबदला म्हणून त्यांनी 4,500 रुपये बनावट ग्राहकांकडून घेतले। पोलिसांनी तिघांनाही पकडून अटक केली आणि त्यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहेत। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात घडत आहेत। काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसचा अपघात झाला। यात 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 40 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते। त्यातच आता दुसरीकडे पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपरमध्ये क्रेन कोसळून भीषण अपघात झालाय। यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। यामुळे ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। या दुर्घटनेतील क्रेन आता ब्रिज पासून थोडीशी बाजूला हटवण्यात आली आहे, मात्र पूर्णपणे ही क्रेन बाजूला करण्यात अद्यापही पोलीस आणि अग्निशमन दलाला यश आलं नसून घाटकोपर ब्रिज अद्याप बंद आहे। त्यामुळे चेंबूर ते घाटकोपरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी होत आहे।
नवी मुंबईतील खारघरमध्ये इस्कॉनच्या माध्यमातून एक भव्य दिव्य श्री श्री राधा मनमोहन मंदिर उभारले गेले आहे। या मंदिराचे काम पूर्ण झाले असून या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनाचा हा सोहळा 9 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। वैदिक म्युझियमचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पी राधाकृष्णन, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। आपने बताया कि 12 साल का ये वनवास या 14 साल का वनवास होता है पूरा। अभी हमारा वनवास तो चल ही रहा है, मगर फिर भी हम चाहते हैं कि इस प्रोजेक्ट को हम लोकार्पण कराएं जल्दी से। और यहाँ पर हमारे श्री श्री राधा मदन मोहन जी, ललिता विशाखा जी प्राण प्रतिष्ठा हो जाए। श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान जी, श्री श्री गौरनिताई जी और दशावतारों का जो यहाँ पर दर्शन होगा, तो ये हमारे सभी भक्तों के हृदय में ये उत्कंठा थी कि ये जल्द से जल्द होना चाहिए। और अब लगता है कि हम सभी लोगों को आमंत्रित कर सकते हैं और ये कार्यक्रम होगा। और विशेषकर हम धन्यवाद देना चाहते हैं हमारे पूजनीय प्रधानमंत्री जी को कि उन्होंने हमारी प्रस्तावना को स्वीकृत किया है और वो 15 तारीख को इस पूरे प्रोजेक्ट को लोकार्पण करेंगे। और ऐसा आशा है कि सभी लोग आएं और ठाकुर जी का दर्शन करें और जो भी इस केंद्र से उनके लाभ के लिए जो बनाया गया है, बड़े प्रेम से बनाया गया है, उसका वो एक्चुअली आनंद ले। फील्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे फील्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगड यांच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आलेल्या 14व्या महाराष्ट्र राज्य फील्ड इंडोअर तीरंदाजी निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात झाली आहे। अलिबागमधील जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे ही स्पर्धा खेळली जात आहे। शनिवारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं। अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजमेदर अतनूर, फील्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव सुभाषचंद्र नायर, फील्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष रितिका नायर, वेशवी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश गावडे, फील्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगडचे सचिव संतोष जाधव आदी उपस्थित होते। या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे। हा संघ उत्तर प्रदेशातील लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय तीरंदाजी स्पर्धेत सहभागी होणार आहे। मेरा नाम धनुष नायर है। मैं पिछले 6 साल से आर्चरी कर रहा हूँ। मैं हर साल नेशनल मेडलिस्ट रह चुका हूँ और इंटरनेशनल भी खेला हूँ। मेरा आगे का टार्गेट है की मैं ऑलिम्पिक्स में गोल्ड मेडल लावू। माझं नाव स्वरा आहे आणि मी मुंबईवरून आहे। आर्चरीमुळे मला खूप फायदे झाले आहेत आणि मी आधी एका दुसऱ्या शाळेत होती, पण आर्चरी मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट होती नॅशनल्समध्ये, DSO मध्ये, म्हणून मग मला दुसऱ्या शाळेत लगेच ॲडमिशन भेटलं आणि मला 2 वर्षाचा अनुभव आहे आर्चरी। आपल्या रायगड जिल्ह्यात अलिबागला राज्यस्तरीय 14वी राज्यस्तरीय फील्ड इंडोर आर्चरी स्पर्धा आहे आणि इथे आता या जागेवरती 369 प्लेयर्स म्हणजे 369 प्लेयर आपल्याकडे इथे आहे, 69 प्लेयर आपल्याकडे। आणि त्याचबरोबर ही जी स्पर्धा आहे ती 2 दिवस चालणार आहे आणि त्याच्यात अंडर 10 पासनं तर वेटरन कॅटेगरीपर्यंत सर्व आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं आहेत तिथे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नागपूर, बुलढाणा, मुंबई, रायगड असे बरेच जिल्हे इथे आहेत। आणि हे सर्व जे आहेत मुलं आता त्यांची निवड चाचणी चालू आहे। राज्यस्तरीय निवड चाचणी आहे राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आणि राष्ट्रीय स्तरची जी स्पर्धा आहे ती आपली लखनौला आहे। लखनौला होणारी स्पर्धा 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर आहे। त्याची निवड चाचणी व राज्यस्तरीय स्पर्धा दोन्ही एकत्र आहे आणि हीच मुलं जी आहे ते महाराष्ट्रासाठी तिथं स्पर्धामध्ये भाग घेणार आहे आणि महाराष्ट्राला नाव गौरवित करणार। तर मला माझ्यातर्फे राज्य सचिवतर्फे माझं त्यांना पूर्ण शुभेच्छा। रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेलमधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर
CKT माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव 2024-25चा उद्घाटन सोहळा माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रशांत झोरे, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, इंग्रजी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांच्या हस्ते आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले, तसेच प्रशांत मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले। त्यानंतर राज्य विभागीय जिल्हास्तरीय विजय संपादन केलेल्या विद्यार्थी स्नेहा भोसले, महिमा महाडिक, शुभ्रा पवार आणि इतर खेळाडू या विद्यार्थ्यांनी आणलेली क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली। प्रसंगी संगीत विभागाच्या अर्चना पाटील आणि संतोष खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत सादर केले। त्यानंतर चारही हाऊसचे कुलप्रमुख, कॅप्टन्स आणि विद्यार्थी यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली। मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धांमध्ये गोळाफेक, बुद्धिबळ, लांब उडी, लंगडी, रस्सीखेच, डोजबॉल अशा खेळांचा समावेश होता। सर्वप्रथम मी सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांकडून जो कार्यक्रम आपल्या सरांनी जो आयोजित केला आहे त्याच्याबद्दल मी सरांचे आणि शाळेचे सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो। आजचा जो कार्यक्रम आहे तो एक आपल्या एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण थोडासा सर्वांनी वेळ काढून जे पालकांनी उपस्थित दाखवली आणि शाळेचे उपक्रम आपल्या मुलांना पण माहिती व्हावं आणि काही शाळेत तर असे उपक्रम होत पण नाहीत, तेव्हा जेणेकरून आज आपल्याला इथं सर्वांना एक कार्यक्रम आयोजित करून यांनी चांगलं आपल्याला सहकार्य केलं आणि इथून पुढे अजून चांगले याच्यामध्ये पालकांचे कार्यक्रम सरांनी आणि शाळेने घ्यावं एवढीच अपेक्षा करतो। आमच्या या जनार्दन भगत शिक्षण प्रसार संस्थेचे सावंतवाडी ठाकूर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गेले 1994 पासून म्हणजे शाळेची स्थापना झाल्यापासून शैक्षणिक फक्त याच्यावर फोकस न करता शैक्षणिक त्याच्यासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्यामुळे त्या विशेषतः क्रीडा स्पर्धांमध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन आपण त्यावर फोकस करतो आहे। पण वर्षभरच जरी आपण एक क्रीडा स्पर्धा ठराविक तासाला घेत असलो तरी त्याचा एक महोत्सव व्हावा, मुलांनी जास्त भाग घ्यावा, त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्या दृष्टीने क्रीडा महोत्सवाची या विशेषतः डिसेंबर महिन्याची मुलं आतुरतेने वाट बघतात। या ठिकाणी आम्ही आमच्या संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना 4 विभागात 4 ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे आणि त्यांना किल्ल्यांचे नाव दिले आहे। त्यानुसार आपल्याकडे एक कर्नाळा हाऊस, कुलाबा हाऊस, जंजिरा हाऊस आणि रायगड हाऊस म्हणजे वर्गावर्गात स्पर्धांना घेता 5वी ते 10वी सर्व विद्यार्थी या 4 प्रमुख कुलामध्ये विभागले जातात आणि मग त्याच्यामध्ये एक निशोध स्पर्धा कशी वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जातात। त्यामुळे क्रिकेटसारख्या गेमलाच सगळ्यात दूर प्राधान्य देतोय असं लक्षात येत आहे, पण आपण तसं न करता वेगवेगळ्या प्रकारचे देशी विदेशी गेम विशेषतः म्हणजे धावणे 100 मीटर असेल, 200, 800 मीटरपर्यंत, गोळाफेक, बुद्धिबळ, कबड्डी, लंगडी अशा प्रकारच्या सगळ्या खेळांमध्ये मुलांचा सहभाग या ठिकाणी नोंदवला जातो आहे। 5 दिवस चालणारा हा क्रीडा महोत्सव मुलांना एक आनंदाची पर्वणी ठरते आहे आणि यातूनच पुढे एक यशस्वी खेळाडू निर्माण करण्याचा आपल्या शाळेचा हा मानस आहे। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाण्यात शनिवारी 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कोलाड पोलीस ठाण्यात श्री दत्त जयंती उत्सव निमित्तानं धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच कोलाड परिसरातील सर्व नागरिकांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री दत्त दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली। या निमित्ताने श्री दत्त मूर्तीवर विधिवत पद्धतीनं पूजन करून दुग्ध जलाभिषेक, पाद्यपूजा, सत्यनारायणाची महापूजा, आरती, हरिपाठ, भजन त्याचबरोबर महिलांनी अंगाई जोजो पाळणा गीत गात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला। तर कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, पोलीस अंमलदार नरेश पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते।
यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.